भैया लय उकडा वाढलाय नाही होय की शितले? आपल्याला घरात एवढा उकाडा जाणवतोय, बाहेर कसं होत असेल नाही? बाहेर पडू नका बरं का, लय ऊन असेल ना? आणि भुस्सा लगेच पेट घेतोय ना, तेव्हा म्हणलं उन्हात जाऊ नकोस बाहेर. हा म्हणजे माझ्या डोक्यात भुस्सा आहे वे? असं कुठं म्हणलंय मी? तुम्हाला काय म्हणायचंय ना मला चांगलंच कळलंय. पेपर वाचला का आजचा? का काय झालं? सियाचीन मध्ये 2 भारतीय जवान बर्फाखाली अडकले. बघितलं का काय अवस्था असते फौजींची? आणि फौजीवर लग्न करायचे. पिकनिक साठी गेले नव्हते ते फौजी, इथं आपण सुखानं जगाव म्हणून आपल्या रक्षणासाठी तैनात असताना झालंय. असंच तैनात असताना आजा बी गेला म्हणजे? त्याला काय बी होणार नाही. शिकले ह्या फौजींना देशापुढे काय बी दिसत नाही, घरदार दिसत नाही, बायका पोरं दिसत नाही, कुणी दिसत नाही. स्वतःच्या घरापुरता विचार करणे इतके स्वार्थी नसतात फौजी. अख्खं देशच त्यांचं घर असतंय. आणि जर उद्या मी आणि देश यातील एक गोष्ट निवडायची आली ना तर राजा देशालाच निवडल आणि त्यांनी देशालाच निवडलं पाहिजे. म्हणजे तुला वाऱ्यावर सोडून द्यायचं? ते अख्ख्या देशासाठी जगत असेल तर मी त्याच्यासाठी जगू शकत नाही? लहान आहेस अजून, जग बघितलं नाहीस म्हणून बोलतीस असं. अगं इथं तुला सांभाळायला आम्ही आहे सगळे. आजुळात वाढलाय तो, कसं सांभाळणार आहे तुला? जे अख्ख्या देशाला सांभाळतोय ते मला सांभाळू शकत नाही वे. आंधळी झालीस त्याच्या प्रेमात. आंधळी मी नाही, तुम्ही सगळे झाले. त्या भैयाचं घर, त्याचं पैसा बघून. अगं तुला कळत कसं नाही? फौजी बरोबर संसार करणं सोपं नाही. सगळंच कसं सोपं पाहिजे असते ना आपल्याला. जितू काका तूच म्हणतोस ना टाक्याचा घाव सोसल्या बिगर देव पण येत नाही. बघ हे शब्दाचं बुडबुड नको ऐकूस आम्हाला. शितले वास्तव आहे ना इस्तवासारखं असतं. चटका बसतो की नाही तवा कळतं. ते 2 जवान अडकलेत ना तिथं, त्यांच्या घरातल्यांना जाऊन विचार काय परिस्थितीत जगतात ते, म्हणजे कळलं तुला किती अवघड असतं ते. उद्या त्या 2 जवानांच्या जीवाला काय बरं वाईट झालं, काय करतील त्याच्या घरातले? तू काय बी काळजी करू नकोस, त्यांना काय बी होणार नाही. तुला काय माहिती? कारण माझ्यासारखे शेकडो भारतीय त्यांच्या जीवासाठी प्रार्थना करत असतील. त्यांना काय बी होणार नाही. आणि जर तू आजातच म्हणत असशील ना तर उद्या हिमालय जरी त्याच्या अंगावर कोसळला ना तरी त्या हिमालयाच्या छातावर उभं राहून तिरंगा फडकवण्याची हिंमत आहे त्याच्यात. काय गरज होती का तिला बोलायची? कसं समजत नाही हिला? बर्फ तो हम सब ने देखा ही है. बचपन में बर्फ का गोला खाने के लिए हम जिद भी करते थे. वैसा ही बर्फ है. आपको क्या करना है? सिर्फ 2 मिनट के लिए इस बर्फ पे नंगे पैर खड़े रहना है. ताकि आपको पता चले कि कश्मीर में डटे रहना कितना मुश्किल है. कर पाओगे ना?
जी श्रीमान। गुड, चलो अपने अपने जूते उतारो। चलो संग्राम, शुरू। नेक्स्ट। जाओ। जाओ। चलो हो गए 2 मिनट। सीधे खड़े रहो, पैर मत उठाओ। निकलो। जाओ। जाओ। ये तो कुछ भी नहीं है। अभी आपको सिर्फ ठंड की शुरुआत दिखाई है। सियाचिन की ठंड आप सोच भी नहीं सकते। वहाँ 3 घंटे लगते हैं सिर्फ चाय बनाने में, क्योंकि पानी तो होता नहीं है। बर्फ लेके आओ, फिर उसका पानी करो। अगर 1 सेकंड के लिए भी उसे आग से हटा दो तो फिर से उसका बर्फ बन जाता है। सोचो, जहाँ चाय बनाने के लिए 3 घंटे लगते हैं, वहाँ पे खड़े रह के आपको आपके देश की रक्षा करनी है। खुली आंखों से हम देख भी नहीं सकते, क्योंकि बर्फ का जो रिफ्लेक्शन आता है वो आंखें निकाल देता है। सोचो, किस जगह हमें जाना है। सिर्फ 2 मिनट में आपका ये हाल होगा तो सियाचिन में हम खड़े हो पाएंगे? बोलना बहुत आसान है साहब जी। भारत का फौजी हूं। आग में डालो, पानी में डालो या बर्फ में, कुछ फर्क नहीं पड़ता। अगर फौजी हिमालय पे खड़ा तो हिमालय से बड़ा। गुड। भैया, अहो किती फोन करताय? तास झालं तर तुम्ही येईना म्हणजे काय? असतात काय काम? म्हणजे आम्ही बिनकामाची. आता एवढं भडकाय काय झालं? भडकू नको तर काय करू? तुमचं आणि तुमच्या मम्मीचं सगळं प्लॅनिंग फिसकटले. असं
झालं? असं काय झालं? जिच्यासाठी आजवर दुनिया इकडची तिकडे केली ती आम्हाला चार चौकात बोलून गेली. लग्न केलं तर फौजी संकट करेल, फौजी हा फौजी त्या. आमच्या घरातल्या बायका बी आम्हाला बोलण्याच्या आधी 10 वेळा विचार करते. आणि शीतल आणि तुम्ही ऐकून घेतलं? काय करणार ना, हा हात दगडाखाली अडकलेत आमची. आता तुम्ही एवढं बोलता, ऐकून घेतोच की. तुमचं आणि तुमच्या मम्मीचं ऐकून घेतलं का उपयोग झाला हेच कळ ना मला. शीतलच्या माझ्या लग्नाची सुपारी फुटून पार 6वा महिना झाला, पण काय फरक पडला? हा, त्या दोघांचं प्रेम कमी व्हायच्या जागी वाढतच चालले. पण त्यांना मला काही फरक नाही पडत. असं कसा फरक पडत नाही? तुमच्या एक लक्षात येणं जयश्री, शीतल जर मला मिळाली नाही तर आजबी तुम्हाला मिळणार नाही. भैया साहेब, तुम्हाला शीतल मिळेल का नाही माहित नाही, पण मी शीतलला अजिंक्य कधीच मिळू देणार नाही. नाही, ऐकायला चांगलं वाटतंय पण घडत काहीच नाही ना. हे दोघं कधी लग्न करतील, शीतल तुमच्या घरात कधी येईल हे तुम्हाला बी कळणार नाही. असं कधीच होऊ शकत नाही. जवळ आमची मम्मी आहे ना, तवर शीतल आमच्या घरात येऊच शकत नाही. आणि तसं बी त्या दोघांचं जरी एकमेकावर प्रेम असलं तरी ती दोघं बी घरच्यांना दुखवून कधीच लग्न करणार नाहीत. त्यांना जर लग्न करायचं असेल तर घरच्यांची परमिशन घ्यावीच लागेल, आणि त्यांना ती कधीच मिळणार नाही. तेव्हा आता भैया साहेब, तुम्ही ना डोक्यावर बर्फ ठेवून एकदम कूल राहा. तसं बी उन्हाळ्यालेच कडक आहे ना. घ्या, थंड ज्यूस प्या. येऊ का? मर गए यार, मर गए. आज तो ना पक्का मर जाते भाई. आज पता चला है कि सियाचिन के बॉर्डर पे क्या हालत होगी. सच्ची में. अरे पाज्या, अरे थंडीत मी एवढा गारठलो इथं, हातपाय आहेत किंवा ती पण मला कळत झालं. होईल का? गारठून गारठून मात्र वाटलं आता हाडच तुटतात का काय? बिल्कुल सही बात है. मैं वाहिगुरु जी की प्रार्थना करता हूँ, अगर मेरी पोस्टिंग कश्मीर में होगी ना तो बस बस वाहिगुरु जाड़े में मत करना. वाहिगुरु. वय पाजी, आपण का नॉर्मल माणसं आहे वे? लोकांसारखं ना काही विचार करूस. आपण फौजी आहे असं नाही बोललं पाहिजे. हा बरोबर आहे. अरे मी तर म्हणतो फौजी लोकांच्या बद्दल जी काय बी लोक बोलतात का नाही, त्यांना म्हणा बर्फाचं 4 कडे ग्लासमध्ये टाकण्याच्या ऐवजी नाही हातात धरून बघा, मग तुम्हाला कळेल फौजी सीमेवरती काय करत असतो ते. म्हणजे कळलं इथं बसून आपण कुणाची उड्या मारतोय ते. हा, हायला मला का लई थंडी वाजायला लागल्या. ते थंडी नाही ना, माझ्या तोंडातून शब्दच फुटून झालाय. हा, जणू काय रोज एवढा बडबड बोलत असतोय. रोज लागा मक्कवाने बसलेला असतोय सुन्नवाने. भाऊजी, मी स्वतःच्या हाताने एक एक धागा विणून तुमच्यासाठी स्वेटर बनवलाय. यो स्वेटर घातला ना की तुला माझ्या प्रेमाची ऊब जाणवल. असं वाटेल मीच तुझ्या मिठीत आहे. अयो मी तुला का आपण थंडीने गारठलो निवांत स्वेटर काढून बघत बसलाय स्वेटरकडे. हा केला का? हे आजा, तुला काय थंडी वाजत नव्हे? तुला थंडी वाजत नव्हे? नाही. यार कमाल दी गल है. हमें यार ठंडी की वजह कुछ समझ में नहीं रहा, इसको ठंडी नहीं लग रही. मला उब द्यायला हे स्वेटर आहे की.
आता स्वेटर मधून अशी किती ऊब मिळणार आहे हा? ए रावल्या, ते स्वेटर कोणी दिला माहिती का तुला? कुणी? शिकली ना काय? होय. शिकलीनं स्वतःच्या हाताने एक एक धागा जोडून हा स्वेटर आणलाय. यात प्रेमाची ऊब आहे. आणि इथंच काय, उद्या मी हिमालयात जरी गेलो ना तरी शितलीच्या प्रेमाची ऊब मला हिमालयात पाय रोवून देशासाठी लढण्याचं बळ देईल. शिकली काय एवढी खुश झाली? जितू काका, पेपर पाहिजे का? हो, पण होऊ दे की तुझं. नाही नाही, माझं झालंय. हे घे. आणि जरा जोरातच वाच. का? काल वाचलं होतंस की, म्हणून म्हणलं. काय झालं जितू काका? बर, आणि इकडं मी वाचते. सियाचीन मध्ये बर्फाखाली अडकलेले दोन्ही जवान सुखरूप. म्हणलं होतं ना तुला, त्या जवानांना काय बी होणार नाही म्हणून. हो, पण फौजीची काय अवस्था असते तुला नाही माहित चितले. आता त्यांच्या जीवाचा काय भरोसा नसतो. सारखी संकट डोक्यावरती असतात. जितू काका, अरे संकट प्रत्येकासमोर असतात. आणि आपलंच रक्षण करण्यासाठी ते तिथे सीमे उभे असतात ना. मग आपणच त्यांच्याबद्दल असं बोलून कसं चालायचं? तुला आमची काळजी नाही कळायची. मला तुमची काळजी कळते. माझं सगळं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं, हे बी माहितीये मला. पण त्या काळजीपायी माझं सुख कशात आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही. आज असं माझं लग्न झालं तर सगळं चांगलंच होणार आहे. मी खुश राहणार आहे. त्या भैयाकडे असतील ढीगभर पैसे, पण पैसे म्हणजे सगळं नसतंय ना. आपल्या देशाच्या रक्षणासाठी तिथं उभा असलेले सैनिक कितीही मोठं संकट आलं तरी मागं फिरत नाही. तो फौजी मागं फिरत नसेल तर मी माझ्या फौजीसाठी कशी मागं फिरू?